नमस्कार, मी संदीप देसाई. सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. बेस्टचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेल्यानं मुंबईमध्ये बेस्ट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी सकाळीच कामावर निघालेल्या मुंबईकर चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. काल बेस्टच्या व्यवस्थापनानं बोलावलेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताच तोडगा निघाला नाही. बँकांच्या विलीनीकरणाला विरोध, किमान वेतन आणि सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी आजपासून 2 दिवसांचा संप पुकारला. या संपाला ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि भारतीय बँक कर्मचारी संघानं पाठिंबा दिलाय. शासकीय वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोधासह विविध मागण्यांसाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे राज्यभरातील कर्मचारी संपावर गेले. 3 कंपन्यांचे तब्बल 83,000 कर्मचारी 72 तासांसाठी संपावर गेलेले आहेत. देशभरातील वाहतूक कर्मचारी देखील आजपासून 2 दिवसांच्या संपावर जाणार आहेत. कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावी, तसंच दर महिना 24,000 रुपये किमान वेतन मिळावं या प्रमुख मागण्यांसाठी वाहतूक कर्मचाऱ्यांनी हे संपाचं हत्यार उपसलंय. मोदी सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली आहे. त्यानंतर आज संसदेमध्ये या संदर्भातलं संशोधन विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. जातीपेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावं अशी नेहमी संघाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे केंद्रानं आर्थिक निकषावर सवर्णांना 10% आरक्षण जाहीर केल्यानंतर संघानं निर्णयाचं स्वागत केलं. सरकारच्या सवर्णांसंदर्भातील आरक्षणाच्या निर्णयावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कडाडून टीका केली. निवडणुकीतील आठवडे उरलेत आणि त्यामुळे मोदी सरकार आणखी जुमले दाखवेल अशी या शब्दामध्ये सुप्रिया सुळेंनी टीकास्त्र सोडलंय. तर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. हे आरक्षण टिकणार नाही असं देखील ते म्हणाले. भाजप सेनेतील वाढत्या दुराव्याबाबत संजय राऊतांनी मोठं विधान केलं. युतीचा पोपट पूर्वीच मेला असून युती तोडण्यासाठी योग्य व्यासपीठही ठरलं असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. संजय राऊत न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात बोलत होते. पंकजा मुंडे यांनी काल लातूरात बोलताना आणखी एक धाडसी विधान केलेलं आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी स्थानिक पातळीवर प्रचार करताना पक्ष कोणता आहे बघण्यापेक्षा तो माणूस कसा आहे हे बघावं असं विधान त्यांनी केलंय. राज्यात धगधगणाऱ्या आरक्षणाच्या प्रकरणात आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी उडी घेतली. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयात पाऊल टाकणार नाही असा निर्धार पंकजा मुंडेंनी घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचं लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे. नागपूर मुंबई महामार्गासाठीच्या सर्व परवानग्या आणि भूसंपादनाचं काम पूर्ण झालंय. मंत्रालयाच्या आत पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झालाय. काल एका तरुणानं मंत्रालयात 3ऱ्या मजल्यावरून उडी मारली, पण मंत्रालयात जाळी बसवली गेली असल्यानं हा तरुण बचावला. मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाच्या सहकाऱ्यांनी मंत्रालयामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर जाऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिरूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा अजित पवारांनी बोलून दाखवली. शिरूरमधल्या एका खासगी कार्यक्रमात अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तर दुसरीकडे पक्षानं जबाबदारी दिल्यास पवारांची बारामतीही जिंकू असं वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये केलं. योग्य नियोजन केलं तर कोणतीही निवडणूक जिंकू शकतो असं महाजन म्हणाले. जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात उज्ज्वल निकम यांनी आपलं मत स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं मला लोकसभेसाठी तिकिटाची ऑफर दिली, परंतु माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांना जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी भाजपात येण्याची ऑफर दिली आहे. तुम्ही आलात तर विचार करू असं वक्तव्य राम शिंदे यांनी केले. ते अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते. नांदेड शहरातला जुना मोंढा भागातील कापड बाजारात महिला चोरांच्या टोळीनं धुमाकूळ घातलाय. बुरखाधारी महिलांची एक टोळी ग्राहक बनून दुकानातून महागड्या कपड्यांची चोरी करत असल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. औरंगाबादमध्ये संतप्त महिलांनी गल्लीतील देशी दारू दुकानाची तोडफोड केली. जय भवानी नगरातल्या या दुकानात घुसून महिलांनी दारूच्या बाटल्या फोडल्या. कोल्हापुरातील नाट्यवितरक प्रफुल्ल महाजन यांचा मृतदेह अखेर सापडलाय. कोटीतीर्थ तलावात त्यांचा मृतदेह आढळून आलाय. कालपासून महाजन हे बेपत्ता होते. कोल्हापुरातील ज्येष्ठ नाट्यवितरक अशी त्यांची ओळख होती.
बीड तालुक्यातल्या कुटेवाडीमध्ये 60 फूट खोल विहिरीत शेतकऱ्यांचं शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केलं। दुष्काळी उपाययोजनांच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। शिर्डी तालुक्यातल्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या गेटवर काल आंदोलन करण्यात आलं। रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करा ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती। शिक्षण मंत्री विनोद तावडेंविरोधात काल परभणीमध्ये NSUIच्या विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली। अमरावतीमध्ये तावडेंना प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांचे अटकेचे आदेश निघाले होते, त्या विरोधात ही निदर्शनं करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काल पुरंदर तहसील कार्यालयावर युवा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। सासवडीतल्या शिवतीर्थावरून निघालेल्या मोर्चामध्ये लोकप्रतिनिधी, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। साताऱ्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या वर्षांची थकीत रक्कम आणि चालू वर्षाच्या गाळपाची रक्कम अजूनही दिली गेली नाहीये। शेतकऱ्यांना त्याची रक्कम मिळावी या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते। शिस्त लावण्याच्या नावाखाली इचलकरंजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची दडपशाही सुरू आहे। छोट्या व्यावसायिकांच्या गाड्या उचलून परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याच्या निषेधार्थ काल नवीन युवक संघटनेनं अनोखं आंदोलन केलं। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीला वाचवण्यासाठी भूमाता जागर चळवळ सुरू करण्यात आली आहे। पंचगंगा नदीच्या उगमापासून संगमापर्यंत ही जागर रॅली काढण्यात आली। या रॅलीचा समारोप काल कोल्हापूरच्या दसरा चौकात करण्यात आला। नंदुरबारमध्ये शासकीय ग्रंथोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे। सुरुवातीला दुर्गाबाई विद्यालयातून ग्रंथदिंडीनं कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिम पथक आणि मल्लखांब करत शहरात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रचार केला। हिंगोलीमध्ये राजवाडीत शेकडो वर्षांपासून आप्पादेवी यात्रेमध्ये नवस फेडण्यासाठी अघोरी परंपरा सुरू आहे। नवस पूर्ण झाल्यावर भाविक चक्क धगधगत्या आगीतून चालत जातात। पुणे जिल्ह्यातील आणे इथलं ग्रामदैवत श्री रंगदास स्वामींच्या पुण्यतिथी शतकोत्सव महोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे। यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे भाकरी आणि आमटीच्या महाप्रसादाची परंपरा। नारायणगाव इथल्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं ग्लोबल कृषी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं। इथं सर्वात उच्च गुणवत्तेचा भाजीपाला, फळं, फुलं आणि विषमुक्त अन्नधान्य प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले। दापोलीमध्ये निवृत्त सैनिकांचा जल्लोषात सन्मान करण्यात आला। यातील अनेक सैनिक हे थेट सीमेवर तैनातही होते। शत्रूशी 2 हात करण्यात त्यांचाही मोलाचा वाटा होता। माजी खासदार प्रिया दत्त यापुढे निवडणूक लढवणार नाही आहेत। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींना पत्र लिहून त्यांनी ही माहिती दिली आहे। खासगी कारण, त्याचप्रमाणे पक्षांतर्गत गटबाजीमुळे इच्छा नसल्याची खंत प्रिया दत्त यांनी पत्रातून व्यक्त केली आहे। साताऱ्यातल्या क्रिकेट सामन्यादरम्यान उदयनराजेंची स्टाईल पाहायला मिळाली। खासदार आमदार झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना लोकांचा विसर पडतो, पण मी अनेकदा स्वतःला चिमटा काढून विचारतो की मी खरंच खासदार आहे का, असं राजे म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींची बुधवारी सोलापूरमध्ये सभा होणार आहे। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30,000 घरांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन, महापालिकेच्या ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ, स्मार्ट सिटी अंतर्गत झालेले कामे आदी विकास कामांचा धडाका होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 9 जानेवारीच्या सोलापूरमधील सभेवर धनगर समाजानं बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय। मोदींनी 2014 साली दिलेल्या धनगर आरक्षणाचं आश्वासन अजूनही पूर्ण केलं नसल्याची खंत धनगर समाजानं व्यक्त केली आहे। उद्घाटक आणि विकास कामांच्या भूमिपूजनावरून शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेलं मानापमान नाट्य अजूनही सुरूच आहे। काल कल्याणमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते सिटी पार्कचं उद्घाटन करण्यात आलं। आता राज्यातील कलाकार, खेळाडू आणि दिव्यांगांसाठी ओपन SSC बोर्ड लॉन्च होणार आहे। येत्या 10 तारखेला हा SSC बोर्ड लॉन्च होईल अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली। यामध्ये कलाकार, खेळाडू, दिव्यांगांना शाळेत यायची गरज नाहीये। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक डॉक्टर रमाकांत कोलते यांनी उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मागे घेतल्याच्या प्रकरणावरून हात झटकलेत। हा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं घेतल्याचा दावा डॉक्टर रमाकांत कोलते यांनी केला। बुलढाणा जिल्ह्यातल्या बाभुलखेड इथं 24 वर्षीय महिलेनं आपल्या दोन्ही मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककळा पसरली। प्रसूती दरम्यान मृत्यू झालेला मीरा एखंडे मृत्यू प्रकरणी माजलगावमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला। या संबंधित डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली। कोल्हापूरमध्ये कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाजवळ असणारा पारिक पूल म्हणजेच वाहनधारकांसाठी अडचणींचा ठरतोय। वारंवार या भागामध्ये ट्रॅफिक जामची समस्या उद्भवते आहे। महापालिकेकडे याबाबतच्या तक्रारी देऊनही महापालिकेनं कोणतीही कारवाई केलेली नाहीये।
नागपूर बुलढाणा एसटीचा अकोल्यातील बाळापूर जवळ भरधाव टिप्परने धडक दिल्यानं अपघात झालाय। काल झालेल्या अपघातात एसटीतील 7 प्रवासी जखमी झालेत। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। गुहागर आंबलोली पाथगाव मार्गावर अज्ञात व्यक्तींकडून जांभ्या मातीचे ढीग टाकण्यात आलेले आहेत। यामध्ये अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पर्यटकही या मार्गाचा वापर करत आहेत। प्रशासनानं मातीचे ढीग लवकरात लवकर बाजूला करण्याची गरज बोलली जाते। कोकणामध्ये चिपळूण गोवळकोट रस्त्याचं काम नागरिकांनी बंद पाडले। काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। संतप्त ग्रामस्थांनी कंत्राटदाराला घेरावही घातला आणि काम पुन्हा करून देण्याची मागणी केली। दापोलीतील तत्कालीन ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच आणि गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ओळख असलेले स्वर्गीय डॉक्टर मोहन गुजर यांच्या नामफलकाचं काल अनावरण करण्यात आलं। दापोली ग्रामपंचायत असताना डॉक्टर गुजर यांनी दूरदृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून अनेक विकास कामं केली होती। दापोलीमध्ये निवृत्त सैनिकांचा जल्लोषामध्ये सन्मान करण्यात आला। यातील अनेक हे थेट सीमेवर सुद्धा तैनात होते। विहिरींच्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी जालन्यातील परतूर उपविभागीय कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांचं मागील 6 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। मात्र या उपोषणाची प्रशासनानं कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये। छत्रपती शिवाजीराजे आणि शंभूराजे पालखी भेट आंबेगाव तालुक्यातल्या पेठ इथं दाखल झाली। किल्ले शिवनेरी जुन्नर ते किल्ले पुरंदर असा हा पालखी सोहळा असतो। ही पालखी 13 जानेवारी म्हणजे येत्या रविवारी पुरंदर किल्ल्यावर दाखल होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा पार पडेल। पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणामध्ये आणखी एक खुलासा समोर आलाय। गौरी लंकेश यांच्या हत्येत सनातनच्या माजी संपादक स्वर्गीय शशिकांत राणेंचा हात असल्याची सूत्रांची माहिती आहे। कर्नाटक एसआयटीच्या आरोपपत्रात शशिकांत राणेंचं नाव असल्याचंही समोर आलंय। पुणेकरांकडून हेल्मेट सक्ती विरोधात सविनय कायदेभंग रॅलीनंतर आता मतदान घेण्यास सुरुवात झाली आहे। पतित पावन संघटनेनं पुण्याच्या महाविद्यालयांबाहेर हेल्मेट विषयी मतदान घेण्यास सुरुवात केली आहे। पुण्यात सैनिक भरतीसाठी आलेल्या बेरोजगार तरुणांच्या निवासाची कोणतीही सोय नसल्यामुळे कडाक्याच्या थंडीत फुटपाथवर या सगळ्या विद्यार्थ्यांना रात्र काढावी लागली। काहींनी याच परिसरात असलेल्या बागांचा सुद्धा आसरा घेतला। नायर रुग्णालयातील परिचारकांनी अखेर कामबंद आंदोलन मागे घेतलंय। काँग्रेसच्या भायखळ्यातील नगरसेविका सुरेखा लोखंडे आणि त्यांचे दीर देवीदास लोखंडे यांनी परिचारकांना अपशब्द वापरत दमदाटी केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। फर्लो आणि पॅरोल रजेचा गैरफायदा घेत राज्यातील कारागृहातून तब्बल 632 कैदी फरार झालेत। यामध्ये सर्वात जास्त 132 कैदी अमरावती जेलमधले असून सर्वात कमी म्हणजे 2 कैदी ठाणे जेलमधून पसार झालेत। मेट्रोच्या कामांसाठी महापालिकांच्या आयुक्तांची किंवा सिडकोच्या व्यवस्थापकीय संपादकांच्या परवानगीची गरज भासणार नाहीये। तसा बदलच राज्याच्या नगरविकास खात्यानं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केलाय। कोमीने व्यवस्थापन करताना दाखवलेल्या अकार्यक्षमतेचा फटका मोनोच्या दुसरा टप्पा सुरू होण्यावर पडणार आहे। परिणामी वडाळा ते जेकब सर्कल हा बहुप्रतीक्षित मोनोरेलचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याची डेडलाईन चुकण्याची शक्यता आहे। कत्तलखान्यांमध्ये बेकायदा करण्यात येणारी प्राण्यांची कत्तल आणि त्यांच्या मांस विक्रीबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवरून संबंधितांवर तत्काळ कारवाई करा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेत। राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला हायकोर्टानं हे निर्देश दिलेत। म्हाडाच्या नोव्हेंबर महिन्यातील सोडतीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। हायकोर्टानंही त्यावर म्हाडाला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत। नाशिकमध्ये सध्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महावितरणच्या भूमिगत केबल्सिंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे। यासाठी शहरातील अनेक रस्ते खोदण्यात आलेत। या खोदकामामुळे नाशिककर चांगले संतापलेत। मुंबईच्या अनेक भागांमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। या खड्ड्यांमुळे वाहतुकीच्या वेगाला लगाम बसतोय तर प्रवाशांच्या आरोग्यावर सुद्धा मोठा परिणाम होतोय। गर्दीच्या वेळी लोकलचे दरवाजे अडवणाऱ्यांचे प्रमाण सातत्यानं वाढतंय। या दार अडवू प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेवर 12 महिन्यांमध्ये एकूण 2900 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। मध्य रेल्वेकडून पुणे मुंबई आणि मुंबई नाशिक या रेल्वे मार्गावर लोकल धावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। याची चाचपणी 10 जानेवारी नंतर कधी होऊ शकते। या मार्गावर घाट असल्यानं चाचपणीसाठी विशेष लोकलची रेक चेन्नईच्या कारखान्यातून आणण्यात येणार आहे। घाटकोपर पश्चिम मधल्या सिद्धी कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला 3 आठवड्यांपासून पालिकेनं पाणी पुरवठा बंद केला। या इमारतीतील 8 घरं अनधिकृत असल्याची तक्रार असल्यानं पालिकेनं इमारतीचं पाणी बंद केलंय। डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे जन्मतः 40 दिवसांपासून कोमात असलेल्या बाळाला जीवदान मिळाले। उल्हासनगरचे सरकारी डॉक्टरांनी ही कमाल करून दाखवली। त्यामुळे 40 दिवसानंतर हसणाऱ्या बाळाला बघून मातापित्यांना अश्रू अनावर झाले।
मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर पवई परिसरामध्ये काल एका धावत्या ट्रकनं पेट घेतला। विशेष म्हणजे अग्निशमन दलाची वाट न बघता पोलिसांनी स्वतः ही आग विझवली। नाशिकमध्ये उंटावडी रोड परिसरात काल दक्षिणामुखी मंदिराची भिंत झोपडीवर कोसळली। यामध्ये 3 कामगार अडकले। यातील एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मीरा रोडची मोनिका कालपाडे मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये उपविजेती ठरली आहे। मोनिका एका खासगी फार्मा कंपनीमध्ये मार्केटिंग व्यवस्थापक म्हणून काम करते। तिला मॅग्नेटिक किताब, गोल्ड मेडल, ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। नात्यांमध्ये राजकारणाच्या भिंती आड येणार नाही ते उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले। काय ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचं 27 जानेवारीला लग्न होणार आहे। घडामोडी थोडक्यात भाजप नेत्यांकडून नेहरू आणि गांधी परिवारावर टीका केली जात असतानाच गडकरींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं तोंड भरून कौतुक केलंय। इंदिरा गांधी यांनी अनेक ताकदवान नेत्यांना झुकवलं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं। या कर्तृत्ववान महिलेनं आरक्षणाचा लाभ घेतला होता का, असा सवालही गडकरींनी उपस्थित महिलांना केला। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जवाहरलाल नेहरूंपासून ते इंदिरा गांधी यांच्यापर्यंत गौरवोद्गार काढल्यानं आता राहुल गांधी यांची मतही पटत असल्याचं गडकरींनी जाहीर करावं असं आवाहन काँग्रेसचे नेते डॉक्टर आशिष देशमुख यांनी केलंय। नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेमध्ये मांडणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला जोरदार झटका बसलाय। कारण भाजपचा मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं आसाममधील सोनोवाल सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। गण परिषदेचा नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सुरुवातीपासूनच विरोध आहे। लोकसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेसची काल दिल्लीमध्ये डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली। सोनिया गांधी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व खासदारांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं। काल काँग्रेसच्या सर्व खासदारांचा स्नेहभोजन समारंभ नवी दिल्लीत पार पडला। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू नवी दिल्लीमध्ये जाणार आहेत। मी महागठबंधनसाठी नाही, पण जो नेता भेटण्यास उत्सुक असेल त्याला मी भेटीन। मला भाजप विरोधी पक्षांची मोड बांधायची असं नायडू म्हणाले। 2019 मध्ये पहिल्यांदाच इंधन दरात वाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरामध्ये 21 पैशांनंतर डिझेलच्या दरात 8 पैशांनी वाढ झाली आहे। मुंबईत पेट्रोल 74 रुपये 16 पैसे प्रति लिटर दरानं विकलं जात आहे। केंद्र सरकारतर्फे ई वाहनांचं धोरण प्रस्तावित आहे। यामध्ये रहिवासी, व्यावसायिक वापराच्या आणि कार्यालयीन आस्थापनेच्या 20% जागा ई वाहनाच्या चार्जिंग सुविधेसाठी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे। रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला अंतरिम लाभांश अर्थात डिव्हिडंड मिळणार का हे अजून ठरायचं आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे। रिझर्व्ह बँकेकडून केंद्राला 40,000 कोटींचा लाभांश मिळू शकण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। एकडे काश्मीरमध्ये तापमान उणे 12 अंशांच्या पार गेलं आहे, तर दुसरीकडे केरळमधील हिल स्टेशन असलेल्या मुन्नारमध्ये आजचं तापमान उणे 3 अंश इतकं खाली गेलंय। शहरामध्ये रात्री पडलेले दवबिंदू सकाळी थिजून जातानाचं चित्र पाहायला मिळत आहे। इस्रायल आणि सीरिया यांच्या सीमेवरील गोलन हाइट्स या भागामध्ये पहिल्यांदा जोरदार बर्फवृष्टी झाली। गोलन हाइट्समधील घरं, रस्ते, झाडं बर्फाच्या चादरीनं दडून गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणच्या नागरिकांनी बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद लुटला। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सेंट पीटर्सबर्ग इथं तोफांचा गोळीबार करून पारंपरिक पद्धतीने ख्रिसमस साजरा केला होता। हा कार्यक्रम पीटर आणि पॉल किल्ला यांतील सेंट पीटर्सबर्ग नेवा नदीच्या काठावर पार पडला। 1865 पासून ही परंपरा आहे। अमेरिकेतील केंटुकीतील इंटरस्टेट मार्गावर एक भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पिकअप ट्रकनं स्पोर्ट्स कारला धडक दिली। यामध्ये या 6 जणांचा मृत्यू झालाय। ट्रकचा ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्यानं अपघात झालाय। पाहणार आहोत थोडक्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे बायोपिक येत असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही बायोपिक येतोय। पीएम नरेंद्र मोदी असं या बायोपिकचं नाव असून त्याचा पोस्टर लॉन्च सोहळा काल मुंबईत पार पडला। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एकूण 23 भाषांमध्ये मोदींच्या बायोपिकचं पोस्टर लॉन्च करण्यात आलंय। 83 या सिनेमामध्ये रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे। 83 हा सिनेमा वर्ल्ड कप कथा सांगणार आहे। 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमनं विश्वचषक जिंकला होता। दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत। या सिनेमात कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी म्हणजेच रोमी भाटियाच्या भूमिकेसाठी दीपिकाला विचारण्यात आले। तिने होकार दिला, तर रणबीर दीपिकाच्या लग्नानंतर त्यांचे चाहते पुन्हा एकदा या जोडीला एकत्र ऑन स्क्रीन पाहणार आहेत। या काही घडामोडींसह सुपरफास्ट महाराष्ट्रामध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।